सध्या रील स्टार होणं अगदी सोपं झालेलं आहे. म्हणजे तुमच्याकडे मोबाईल असेल, Instagram असेल आणि तुम्हाला व्हिडिओ तयार येत असतील, तर कुठलाही कंटेंट तयार करा आणि तुम्हाला रील स्टार म्हणवलं जातंय. मग तुमचे फॉलोअर्स वाढतात, त्या पद्धतीचे तुम्ही व्हिडिओज तयार करता आणि मग एक प्रकारे तुमची कम्युनिटी सुद्धा तयार होते. या सगळ्यामध्ये मग गाड्या कशाही चालवणं, त्याच्या नंबर प्लेट्स बदलवणं, स्टंट करणं अशा अनेक गोष्टी हे तरुण करताना आपल्याला पाहायला मिळतात. या रील स्टारमध्ये एकमेकांमध्ये स्पर्धा सुद्धा असते, की माझा व्हिडिओ चांगला का तुझा व्हिडिओ चांगला, याने कसा रील केला, मी कसा रील करणार, अशा हजारो गोष्टी या Instagramवर सुरू असतात. तरुणांना एक प्रकारचं व्यासपीठ का म्हणेना त्याच्यामधनं मिळालेलं आहे. पण आता हे व्यासपीठ कशा पद्धतीने वापरलं जातंय हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरांमध्ये अशा रील स्टार किंवा तथाकथित रील स्टारची भांडणं आता नेहमीचीच झालेली आहेत. एक घटना तुम्हाला आठवत असेल तर 15 ऑगस्टच्या मध्यरात्री घडलेली आहे. 2 रील स्टारच्या वादामधनं एकावर जीवघेणा हल्ला झालेला आहे आणि हा हल्ला थेट कोयत्याने करण्यात आलेला आहे. आता तुम्ही म्हणाल की पुण्यामध्ये कोयत्याचे हल्ले किंवा अशा प्रसंग सातत्याने घडत असतात. पण यामध्ये जी आरोपी आहे ती तरुणी आहे, मुलगी आहे आणि तिने हा सगळा जो राडा आहे त्याची सुरुवात केलेली होती. नेमकं हे प्रकरण काय आहे आणि कोणाला अटक केलेली आहे हे सगळं आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घ्यायचं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. रील स्टारचं नाव आहे माधवी कुंभार. आता ही माधवी कुंभार, तिचं वय 23 वर्ष आहे. काय करते तुम्ही तिच्या प्रोफाईलवर जाऊन बघा. तर एक यामाहाची तिच्याकडे गाडी आहे, ती कशाही पद्धतीनं चालवायची. तिची नंबर प्लेटसुद्धा नवीन जो नियम आहे त्याच्या पद्धतीनं नाही आहे. फॅन्सी नंबर प्लेट आहे. रस्त्यावरनं गाड्या चालवायच्या, कार चालवायच्या, कुठल्यातरी कॅफेमध्ये जाऊन बसायचं, पैशांची थप्पी टाकतानाचे व्हिडिओ काढायचे, 2 बाउन्सर्स बाजूला उभे करायचे, असे वेगवेगळे व्हिडिओ तिने तिच्या सोशल मीडियावर केलेले आहेत. तुम्ही तिच्या Instagram हँडलवर जाऊन बघितलं तर तुम्हाला समजून येतील. आता खऱ्या अर्थाने यांना रील स्टार म्हणायचं का हा प्रश्न आहे. पण अर्थात ह्यांचे फॉलोअर्स वाढत असतात, त्याला व्ह्यूज मिळत असतात आणि आजकालचा ट्रेंड तसाच आहे की अशा पद्धतीचे व्हिडिओ केल्यानंतर लोकं किंवा तरुण तुम्हाला या सगळ्यामधनं फॉलो करत असतात. तर ही माधवी कुंभार आहे जी असे गाड्यांचे व्हिडिओ वगैरे करत असते आणि वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ करत असते. पुण्यामधले राहायला आहे, पुण्यातल्या हडपसर भागामध्ये ती राहायला आहे. दुसरा व्यक्ती कोण आहे, दुसरा रील स्टार कोण आहे, तर त्याचं नाव आहे अथर्व जगताप. या अथर्व जगतापवर कोयत्याने वार झालेले आहेत. आता हा अथर्व जगताप कोण आहे, तर त्याचं सुद्धा तुम्ही Instagram अकाउंट बघितलं तर हो, तो पण अशाच पद्धतीचे व्हिडिओ करतो. वडिलांच्या अनेक गाड्या आहेत, त्याच्यामध्ये फॉर्च्युनर, थार अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या गाड्या आहेत. त्या चिखलातनं न्यायच्या, कशाही पद्धतीनं चालवायच्या. त्याच्यासुद्धा ज्या गाड्या आहेत त्याच्या नंबर प्लेट ह्या फॅन्सी नंबर प्लेट आहेत. कुठेही त्या नियमानुसार नाही आहेत. काळ्या काचा लावलेल्या आहेत सगळ्या गाड्यांना आणि मग चिखलातनं कुठनंही अशा गाड्या फिरवायच्या, त्याच्यावर स्टंट करायचे, वेगवेगळी गाणी लावायची, अशा पद्धतीचे व्हिडिओज त्याने सुद्धा त्याच्या सोशल मीडियावर केलेले आहेत. आता प्रसंग काय घडलेला आहे तर तुम्ही सगळे हा CCTV बघत असाल. या CCTVमध्ये दिसतंय की 15-20 जणं एका पुण्यातल्या कॅफेमध्ये जात आहेत. तिथे एकाला मारहाण होती आहे, कोयत्याने वार होत आहेत. त्यामध्ये तुम्हाला मुलीसुद्धा दिसत आहेत आणि त्यानंतर हे सगळे 15-20 लोक या सगळ्या कॅफेमधनं फरार होत आहेत. ही घटना आहे 15 ऑगस्टची. देश स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना हे तरुण हे वेगळाच स्वातंत्र्य साजरा करत होते का असा प्रश्न आहे. 15 ऑगस्टला रात्री साधारण 3च्या सुमारासची ही घटना आहे. याच्यामध्ये काय घडलंय तर हा जो अथर्व जगताप आहे तो त्या कॅफेमध्ये आलेला होता रात्री साधारण 3-3:30च्या सुमारामध्ये आणि ही जी माधवी कुंभार आहे ही सुद्धा त्याच कॅफेमध्ये बसलेली होती. ह्या दोघांचा वाद होता. आता हा वाद कुठला आहे तर आपल्याला थोडंसं मागे जावं लागेल. हा वाद आहे साताऱ्याचा. सातारामधलं कास पठार तुम्हा सगळ्यांनाच माहिती आहे. तिथल्या नैसर्गिक जे साधन संपत्ती आहे त्यामुळे हा कास पठार फेमस आहे आणि भारतामधनं वेगवेगळे लोक तिथे त्या कास पठारचा आनंद घेण्यासाठी जात असतात. पण हे तरुण कशासाठी गेले होते तर हे तरुण स्टंटबाजी करण्यासाठी कास पठारावर गेलेले होते. एका दिवशी इथे कास पठारावर ते स्टंटबाजी करत होते आणि तिथे करत असताना अथर्वच्या गाडीने कट मारलेला होता. जी माधवी कुंभार आहे त्या तिच्या गाडीला आणि त्यांचा वाद तेव्हापासून सुरू झालेला होता. मग कट का मारला, मग जी काही शिवीगाळ असेल ती, मग एकमेकांना बोलणं असेल ते सगळं झालं होतं. पण तिथे हा वाद एक प्रकारे मिटला होता असं वाटलं होतं, पण तो काही मिटलेला नव्हता. साताऱ्याची घटना घडली होती. अथर्वच्या गाडीचा कट त्यांना मारला होता आणि तथाकथित त्यांच्यामध्ये जो वाद झाला होता. त्यानंतर 15 ऑगस्टची घटना आहे जिथे अथर्व त्या कॅफेमध्ये येतो. पुण्यातला जो कॅफे आहे तिथे तो आलेला असतो. पुण्यातल्या FC रोडच्या आतमधल्या बाजूला म्हणजे शिरोळे रस्त्यावर हा कॅफे आहे. तिथे तो येतो. त्यावेळेस अथर्व आतमध्ये जातो तेव्हा तिथे माधवी आणि तिची मैत्रीण स्नेहल सोनके हे तिथे होते. ते तिथे असताना ते बघतात की अथर्व तिथे आलेला आहे. थोड्या वेळाने तो अथर्व जायला निघतो. जात असताना जी माधवी तिच्यासोबत एक अल्पवयीन मुलगी असते ती त्याला हटकते
आणि तिला काय काय त्याला काय काय बोलायला सुरुवात करते. पण यामध्ये सांगायची गोष्ट आहे की जेव्हा साताऱ्याची घटना घडते त्यानंतर इंस्टाग्रामवर यांचं जे शीतयुद्ध आहे ते सुरू होतं. म्हणजे एकमेकांच्या व्हिडिओच्या खाली कमेंट करणं किंवा मेसेजेसमधनं एकमेकांना शिवीगाळ करणं, जे रागाचे त्यांचे ते बघून घेऊ, दाखवून घेऊ अशा गोष्टी करणं हे सगळं सुरू असतं. त्यामुळे कास पठारचा वाद हा इंस्टाग्रामवर धगधगत असतो आणि त्यानंतर मारामारीत रूपांतर हे 15 ऑगस्टला त्या कॅफेमध्ये होतं. जेव्हा अथर्व त्या कॅफेमधनं जायला निघतो त्यावेळेस माधवी सोबत जी अल्पवयीन मुलगी असते ती त्याला खटकते, त्याला काय काय बोलायला लागते आणि मग त्यांच्यामध्ये पुन्हा एकदा वाद होतो. त्यानंतर माधवी आणि तिची जी मैत्रीण असते ती म्हणते तू आतमध्ये ये, तुला बघून घेऊ वगैरे वगैरे जे काय होतं. त्यानंतर ती फोन करते आणि त्यानंतर तिचे 15-20 साथीदार कसले सगळे जे गुंड आहेत किंवा कामधंदा नसलेली जे पोरं आहेत ते तिथे येतात आणि ते त्या अथर्वला मारायला सुरुवात करतात. सुरुवातीला लाथाबुक्क्यांनी मारहाण होते, चापट वगैरे मारली जाते आणि त्यानंतर एक जण तो त्यांच्यातला असतो, तो म्हणतो की याला मारा, आता याला जिवंत सोडायचं नाहीये, त्याला मारून टाका. आणि त्यानंतर कोयत्याने त्याच्यावर वार करायला सुरुवात होते. त्याच्या मानेवर, डोक्यावर हे जे जे तथाकथित सहकारी आहेत ते वार करतात. त्याच्यामध्ये मानेवर त्याला वार लागतो आणि तिथनं त्यानंतर तो रक्ताच्या थारोळ्यात पडतो आणि हे सगळे माधवी आणि तिचे जे साथीदार आहेत ते कॅफेमधनं बाहेर पडतात आणि तिथनं पळून जातात. रात्री साधारण 3-3:30च्या सुमारासची ही घटना आहे. त्यानंतर जखमी अथर्वला रुग्णालयात दाखल केलं जातं आणि तिथे त्याच्यावर उपचार सुरू होतात. पण जे सांगितलं आहे की जे कॅफे आहेत, फ्लाइंग जिप्सी कॅफे आहे पुण्यातला, तो रात्री उशिरापर्यंत कसा सुरू होता असा प्रश्न आता विचारला जातो. कारण पुणे पोलिसांनी गेल्या अनेक काळापासून मोहीम राबवलेली आहे की रस्त्यावरचे इटरीज आहेत त्या 10 नंतर कुठल्याही चालू राहणार नाहीत आणि कॅफेजला सुद्धा एक ठराविक परवानगी आहे, त्यानंतर हे कॅफे सुरू राहणार नाही. पण मध्यरात्री 3च्या सुमारास सुद्धा हा कॅफे सुरू होता आणि याच्यामध्ये अशा पद्धतीचे जे गुंडागर्दी आहे ती सुरू असल्याचं समोर आलेलं होतं. एक माहिती सुद्धा अशी आहे की जो कॅफेचा मालक आहे त्याने जे सगळं रक्त सांडलं होतं ते पुसायचा प्रयत्न केलेला आणि अर्थात त्याने पोलिसांना खबर सुद्धा केलेली नव्हती. जेव्हा पोलिसांना ही सगळी माहिती मिळाली त्यानंतर पोलिसांनी अथर्वचं स्टेटमेंट रेकॉर्ड केलं आणि त्यानंतर आता यांना माधवी आणि तिच्या सहकाऱ्यांना अटक केलेली आहे. आता या माधवीसोबत कोणाकोणाला अटक केलेली आहे हे तुम्ही निश्चित बघा, त्यांची वयसुद्धा बघा, त्यानंतर कळेल की पालक खरंच या मुलांवर लक्ष देत आहेत का आणि ही मुलं कुठल्या नेमक्या मार्गाला लागलेली आहेत. माधवी कुंभार जिचं वय अवघं 23 वर्ष आहे, तिला अटक झालेली आहे. स्नेहल सोनके, तिचं वय 20 वर्ष आहे. राहुल मागमारे याचं सुद्धा वय 20 वर्ष आहे. शिवानंद तलवार ज्याचं वय आहे 21 वर्ष. आदित्य भालेराव 22 वर्ष. प्रियांश भोसले 22 वर्ष आणि प्रेम साळवे 22 वर्ष अशा या तरुणांना आता पोलिसांनी अटक केलेली आहे आणि त्यांच्यावर आता पुढची कारवाई ही सुरू आहे. त्यामुळे पुण्यातल्या कॅफेमधला हा रात्री 3-3:30चा प्रकार आहे. खऱ्या अर्थाने रील स्टारचा जो नाद आहे किंवा ज्या पद्धतीने रील केलेले जातात, आता हे तथाकथित रील स्टार यांना म्हटलं जातं, या फॉलोअर्सच्या नादात कशा पद्धतीच्या घटना घडतात. अगदी क्षुल्लक गोष्टी आहे, गाडीला कट बसलेला आहे, तिथेच तो वाद मिटणं अपेक्षित होतं, पण तो वाद पुण्यापर्यंत येतो, पुण्यातल्या कॅफेपर्यंत येतो आणि तो जीवघेणा सुद्धा वाद होतो. हे सगळे यामधनं लक्षात येतं आहे. कशा पद्धतीने हे तरुण रिॲक्ट करतात हे सुद्धा या सगळ्यामधनं समोर आलेलं आहे. त्यामुळे आता बघणं महत्त्वाचं असणार आहे की यांच्यावर काय कारवाई होते, कोर्टामध्ये नेमकं काय होतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पण तुम्हाला या सगळ्या प्रसंगांबद्दल काय वाटतं, हे जे रील स्टार आहेत त्यांच्याबद्दल तुमची काय मत आहेत हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि मुंबई तकला सबस्क्राईब केलं असेल ते सुद्धा करा. धन्यवाद.